हरी कथे नाही विश्वास ज्याचे ठाई, त्याची वाणी अमंगळ आणि कान उंदीराचे बीळ. जय हरी माऊली. श्री स्वामी समर्थ. मी समृद्धी व्लॉग घेऊन आली आहे नवीन असा सुंदर व्लॉग. औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आणि हे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यात वास्तव्यात आहे. भगवंताच्या कथा आणि कीर्तनाचा महिमा तर अगाध आहे आणि तो आपण ऐकतच आलेलो आहोत. पण हा महिमा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या औंढा नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचे विशेष महत्त्व. तर आपण वळूया व्हिडिओकडे. व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याआधी मी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये वेलकम करत आहे. न्यू असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आपण निघूया हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्राकडे. मी आणि माझी फॅमिली चाललो आहे आता आम्ही औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्राकडे. तर भारतामध्ये सगळीकडे तीर्थक्षेत्राच्या तीर्थयात्रा करत नामदेव महाराज औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्री आले. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक प्रसिद्ध शिवस्थान आहे, ज्याचे मुख्य द्वार आम्ही पार केलेले आहे. मुख्यद्वार तुम्हाला दाखवले आहे. जागोजागी फूल, बेल हे देण्यासाठी इथे दुकानं आहे. भरपूर असे देवाच्या मूर्त्या, देवाची सर्व साधने, हळदी कुंकू या गोष्टींचे इथे जाताना दुकानं आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि पाहू शकता अहिल्याबाई होळकर यांची पण इथे प्रतिमा आहे. इथे येऊन नामदेव महाराजांनी शिवजींच्या पिंडीचं साष्टांग लोटांगण घालून दर्शन घेऊन येथे कीर्तनाला सुरुवात केली बरं का. हातामध्ये टाळ वीणा घेऊन नाम संकीर्तनामध्ये नामदेव महाराज हे कीर्तनामध्ये विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई हे कीर्तन करून मग्न झाले. त्यांच्यासोबत भक्ती करणारे जे बाकीचे लोक आहेत ते सुद्धा त्यांच्या चालीला चाल लावून या कीर्तनामध्ये मग्न झाले. आणि तेथे सोवळे नेसलेले पंडित आहेत, त्यांना कीर्तनामधून दर्शन घ्यायला काही जागा भेटत नव्हती, संधी भेटत नव्हती. त्यामुळे रागाने ते म्हणाले की नागनाथाला काही कीर्तन आवडत नाही, तुम्हाला कीर्तन करायचं आहे तर तुम्ही पंढरपूरला जा आणि कीर्तन करा. त्या ठिकाणीच नामदेव महाराज त्यांच्या पाया पडून म्हणाले, अहो असं काहीही नाही. हरी 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 मंत्र हा शिवाचा आहे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे बरं का. औरंगजेबाने त्याच्या काळात या मंदिराला पूर्ण उद्ध्वस्त केलेले होते. त्याच्यानंतर या मंदिराचं पुनर्वसन अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे. अशा बऱ्याच मंदिराचे पुनर्वसन अहिल्याबाई होळकर यांनी केलेले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा मूर्तीही तुम्हाला बाहेर मी दाखवलेली आहे. 7200 वर्गफूटमध्ये हे मंदिर पूर्ण पसरलेलं आहे आणि साधारणतः 60 फूट उंच असं हे मंदिर आहे. मंदिराचे एकूण क्षेत्रफळ 60,000 वर्गफीट असं आहे. आणि पाहू शकता तुम्ही गाभाऱ्यामध्ये किती गर्दी आहे. गाभारा म्हणजे खूप असं जुन्या काळातलं एकदम अखंड शिलाचं कोरीव असं मंदिर आहे. आणि आतमध्ये गाभाऱ्यातून खाली दर्शनासाठी जाण्यासाठी खूप कमी असं जागा आहे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक आतमध्ये जावे लागते आणि शिवलिंगाचं दर्शन करावं लागतं. आणि मी तुम्हाला दर्शनही देईल. हे बघा, नागनाथाचं दर्शन तुम्ही सर्वांनी घ्या आणि परत एकदा सर्वांनी म्हणा ओम नमः शिवाय. तर व्हिडिओला आपण पुढे वळूया. सर्वांनी एकदा दर्शन घ्या, कारण की खूप मुश्किलने इथे दर्शन भेटतं. खूप भाविकांची गर्दी असते. त्यामुळं मी तुम्हाला घरबसल्या खूप सुंदर असं दर्शन घेत आहे. डोळे बंद करून मनातली स्वइच्छा मागून तुम्ही सुंदर असं दर्शन घ्या. आणि व्हिडिओकडे आपण आता पुढे वळूया. व्हिडिओमध्ये मंदिराची कलाकृती, वास्तू कशी आहे, कोरीव काम कसं आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मंदिराच्या भिंतीवर, दरवाजावर, मंदिराच्या एकूण परिसरामध्ये खूप अशी कलाकृती, खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. आणि प्रत्येक नक्षीकामातून त्यांनी खूप सुंदर असा संदेश दिलेला आहे. कुठे हत्तींची रांग आहे तर कुठे देवदेवतांची रांग आहे. खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. देवांच्या काही प्रतिकृती आहेत. पांडव काळातील दगडेच म्हणजेच पांडव काळातील शिला असतात, त्यातूनच हे मंदिर बांधलेलं आहे असं बोललं जातं.
3000 वर्षापूर्वी हे मंदिर स्थापित केलेलं आहे. 8 स्तंभावरती हे मंदिर उभं आहे असंही बोललं जातं आणि ते इथे स्पष्ट दिसत पण आहे. मंदिर सकाळी 4 वाजता उघडतं आणि संध्याकाळी 9 वाजता मंदिर बंद होतं. गर्भामध्ये जाऊन खाली आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तुम्हाला शिवलिंगाचे दर्शन भेटते आणि तिथे आतमध्ये तुम्हाला टायमिंगचं वेळापत्रकही दिलं आहे. मंदिरामध्ये आरती कोणत्या कोणत्या टायमाला असते ते. आणि ही आहे मंदिरावर बनवलेली हेमाडपंथी वास्तूची खूप सुंदर अशी नक्षी. जसं की मी तुम्हाला सांगितलं की त्यांना एक प्रकारे स्टेप बाय स्टेप त्यांनी कलाकृती केलेली आहे. जसं की पहिल्या रांगेमध्ये त्यांनी हत्तीची सवारी दाखवलेली आहे. सेकंड लाईनमध्ये त्यांनी घोडसवार दाखवलं आहे. त्यानंतर थर्ड लाईनमध्ये त्यांनी देवदेवतांच्या पूर्ण लाईन दाखवलेल्या आहेत अशी डिझाईन केलेली आहे. आणि सर्वात वरती त्यांनी शिवचे वेगवेगळे रूप हे दाखवलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. औंढा हे क्षेत्र पहिले पूर्ण जंगलामध्ये स्थापित होतं. आजूबाजूला नुसतं जंगल होतं आणि त्याचसोबत दारुका वन म्हणजेच आपण आता म्हणतो दारुका वने, तर दारुका हे नावाचं वन होतं आणि तिथं हे स्थापित होतं. तर मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर मी स्वतःचे फोटो, माझ्या फॅमिलीचे फोटो, आमचे सगळे फोटो इथे काढलेले आहेत एक आठवण म्हणून. आणि औंढा नागनाथ म्हणजेच जे शिवजी आहेत त्यांच्या गळ्यात नाग आहे त्यामुळे हे नाव पडलेलं आहे. तर व्हिडिओला इथेच आपण संपूयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. नवीन असतील ते सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. टेक केअर. श्री स्वामी समर्थ.